अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघा, प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये जी एकादशी येते त्या एकादशीला आपण रमा एकादशी असं म्हणतो। वर्षभरात येणाऱ्या ज्या काही एकादशी असतात त्यापैकी काही एकादशी जसे की आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी म्हणजे ह्या एकादशी अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रभावी मानल्या जातात। त्यापैकीच दिवाळीच्या बरोबर काही दिवस अगोदर किंवा दिवाळीमध्येच येणारी जी रमा एकादशी असते ही उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि प्रभावी मानली जाते। या एकादशीच्याच दिवशी आलेला आहे दिवाळीतील पहिला सण, पहिला दिवस वसुबारस। आजचा दिवस हा आपल्या घरात सकारात्मकता आणण्यासाठी, आपल्या घराची भरभराट होण्यासाठी, आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य यांची प्राप्ती करण्यासाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे। खरं तर आजच्या दिवशी आपल्याला काही विशेष उपाय आणि काही विशेष सेवा करायच्या आहेत। मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज वसुबारसाच्या आणि रमा एकादशीच्या असंख्य सेवा सांगितलेल्या आहेत। त्यापैकी आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे एक सर्वात उच्च कोटीची सेवा। बघा, आजच्या दिवशी गोमातेच्या सेवेला विशेष महत्त्व आहे आणि तितकंच महत्त्व आजच्या दिवशी तुळशीच्या पूजनाला आहे। बघा, वसुबारस हा दिवस गोमातेची पूजा करण्यासाठी, गोमातेसह म्हणजे जे त्याचं छोटं वासरू असतं तर त्या वासराची, कामधेनूची पूजा करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। आणि त्यासोबत रमा एकादशीचा जो दिवस आहे हा तुळशीची पूजा करण्यासाठी, भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी, घरात अखंड स्वरूपाने भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी हा दिवस तितकाच प्रभावी मानला जातो। बघा, आजच्या दिवशी म्हणजे सायंकाळी तुम्हाला तुळशीलाही एक वस्तू अर्पण करायची आहे आणि तुळशीमध्येही एक वस्तू तुम्हाला दाबायची आहे। जर आज संध्याकाळी तुम्ही हा एक उपाय किंवा ही सेवा केली तर तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपाने ऐश्वर्य राहील, घरामध्ये नेहमी लक्ष्मीचा वास राहील, घरामध्ये नेहमी बरकत राहील, घरात असणारी इडापिडा घराच्या बाहेर जाईल आणि तुमच्या मनात असणारी कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा उपाय संध्याकाळी 5 ते रात्री 12च्या आत तुम्ही कधीही करू शकता। पहिले काय करायचं तर एक छानपैकी दिवा घ्यायचा। दिवा मातीचा घेऊ शकतात। बघाच, पहिला दिवा आपल्याला लावायचा आहे। शक्यतो आपण मातीचेच दिवे दिवाळीमध्ये लावतो, कारण मातीचे दिवे हे दिवाळीमध्ये सर्वश्रेष्ठ दिवे असतात। त्यामुळे मातीचा दिवा घ्या, नाही तर तुम्ही कणकेचा दिवा बनवून घेतला तरीही चालेल। जो कुठला दिवा असेल तर स्वच्छ, छान, कोरा, करकरीत असावा। या दिव्यामध्ये थोडं तूप घालायचं आहे। तूप नसेल हरकत नाही, तेल घातलं तरीही चालेल। तेलासोबत तुम्हाला या दिव्यामध्ये एक चिमूटभर हिरव्या वेलचीची पावडर घालायची आहे। हिरवी वेलची, हिरवी इलायची, ज्याला वेलदोडा असं म्हणतो, जो भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करतो आणि माता लक्ष्मीला खेचून आणतो। हिरवे 2-3 वेलदोडे मिक्सरला लावा किंवा खलबत्त्यामध्ये टाका, ते कुटा आणि त्याची पावडर करा। ही पावडर तुम्हाला त्या तेलामध्ये घालायची आहे। तेल किंवा तूप जे आहे ते मिक्स करून त्यानंतर हा दिवा तुळशीच्या समोर प्रज्वलित करायचा आहे। ठीक आहे। यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये, एक छोटीशी वाटी घ्यायची, त्या वाटीमध्ये कच्चं दूध घ्यायचं आहे। जे दूध उकळवलेलं नसतं असं कच्चं दूध। या कच्च्या दुधामध्ये तुम्हाला 1 चिमूटभर हळद घालायची आहे। पूजेसाठी किंवा घरात जी हळद वापरतो ही 1 चिमूटभर हळद त्या दुधामध्ये घालायची आहे। त्यासोबत थोड्या अक्षदा घालायच्या आहेत। त्यासोबत तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर एक अर्धा झाकण गंगाजल त्याच्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे। आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये घालायची आहे ती म्हणजे केशर। बघा, केशर हे धनसंपत्ती वाढवण्यासाठी, घरामध्ये पैशांचा ओघ नेहमी वाढता ठेवण्यासाठी, लक्ष्मीला घराकडे खेचून आणण्यासाठी केशर हे सर्वात प्रभावी मानलं जातं। एक 2 ते 4 केशराच्या काड्या त्याच्यामध्ये घालायच्या आहेत। हे सगळं तुम्हाला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर जी तुळशी माता आहे तर त्या तुळशी मातेला हे आपल्याला अर्पण करायचं आहे। तुळशीला हे अर्पण करत असताना तुमच्या मनात जी इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करायची आहे। तुळशीचा मंत्र म्हणायचा आहे, जो मंत्र येत असेल तो म्हणा, किंवा तुळशी श्री सखी शिवे पापहारी न पुण्य दे, नमस्ते नारदनुते नमो नारायण प्रिय, हा मंत्र म्हणू शकता। पुन्हा एकदा सांगते, तुळशी श्री सखी शिवे पापहरी नि पुण्य दे, नमस्ते नारदनुते नमो नारायण प्रिय।
हा तुळशी मातेचा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर तुळशी मातेला 7 वेळा प्रदक्षिणा घालायच्या. पुन्हा तुळशीच्या समोर बसायचं आणि त्यानंतर आपल्या हातामध्ये, आपला जो उजवा हात आहे, या उजव्या हातामध्ये 1 रुपयाचा एक सिक्का घ्यायचा. 1 रुपयाचा एक सिक्का, 2 रुपयाचा 5 रुपयाचा घेतला तरीही चालेल, पण तो सिक्का व्यवस्थित थोडा कोरा असावा. जो कुठला सिक्का तुम्ही घेतलेला आहे या सिक्क्यावरती सगळ्यात पहिले थोडं पाणी घालून तो धुवून घ्यायचा आहे. या सिक्क्याला थोडं हळदी कुंकू चंदन अष्टगंध लावायचा आहे. त्यानंतर या सिक्क्यावरती एक हिरवा वेलदोडा अख्खा ठेवायचा आहे, साला सगट हिरवा वेलदोडा ठेवायचा आहे. आणि आता हा सिक्का आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन मनात एक इच्छा धरायची आहे. भगवान श्री हरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी. आणि सलग 7 वेळा, जास्त वेळ लागणार नाही, फक्त 7 ते 8 मिनिटं लागतील, फार फार 10 मिनिटं लागतील. 7 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं, जे धनप्राप्तीसाठी, भगवान श्री हरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी, घरामध्ये पैशांचा ओघ वाढवण्यासाठी, आर्थिक समस्या सोडवण्यासाठी जे सर्वात सर्वश्रेष्ठ स्तोत्र मानलं जातं व्यंकटेश स्तोत्र, हे 7 वेळा म्हणायचं आहे. तुळशीच्या जवळची माती थोडी बाजूला करायची आहे आणि त्या मातीमध्ये हा 1 रुपयाचा सिक्का आणि त्यावरती ठेवलेला हिरवा वेलदोडा हा त्या मातीमध्ये छान दाबून द्यायचा आहे. ठीक आहे, त्यावरती पुन्हा थोडी माती घालायची आणि मग त्यानंतर या मातीवरती एक छान दिवा ठेवायचा. जो दिवा आपण ऑलरेडी लावलेला आहे हा दिवा उचलायचा आणि बरोबर त्या सिक्क्यावरती ठेवून द्यायचा. जेव्हा जेव्हा तुम्ही सकाळी, संध्याकाळी किंवा कुठल्याही वेळात, कुठल्याही विशिष्ट तिथीला तुळशीच्या समोर दिवा लावत जाल, प्रत्येक वेळी हा दिवा तिथे एखादी खूण ठेवा. तिथे काहीतरी असं ठेवा की तुम्हाला कळेल की इथेच मी हा सिक्का पुरलेला आहे. त्याच ठिकाणी नित्य नेमाने दिवा लावत जा. याने तुमच्या घरात नेहमी सकारात्मकता राहील, पैशांचा ओघ वाढता राहील, घराची वृद्धी होईल आणि घरात बरकत राहील. ठीक आहे, आता यानंतर शेवटची सेवा सांगते. यासाठी काय करायचं, लाल रंगाचा एक धागा घ्यायचा आणि त्या लाल धाग्यामध्ये 11 फुलवाल्या लवंगा गुंफायच्या. प्रत्येक वेळी लवंग गुंफत असताना मनात इच्छा धरायची आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी लक्ष्मीला प्रार्थना करायची. दुसरी लवंगा घ्यायची, सेम अशा 11 लवंगा लाल धाग्यामध्ये गुंफायच्या आहेत आणि त्यानंतर हा लाल धागा जो आहे तो तुळशीच्या फांदीला किंवा तुळशीच्या बुडाला गुंडाळायचा आहे. आता 11 लवंगाची माळ तुळशीला इच्छा व्यक्त करून तुम्हाला बांधायची आहे आणि दररोज तुम्हाला, म्हणजे आज तुम्ही ही माळ बांधली तर उद्यापासून दररोज तुम्हाला याचं 1-1 लवंग 11 दिवस दररोज 1-1 लवंग काढायचं. रोज एक दिवा लावायचा तुळशीच्या समोर आणि दिवा लावल्यानंतर त्यातील लवंग काढायचं आणि जो दिवा तुम्ही तिथे 1 रुपयाच्या सिक्क्यावर लावाल तर तिथे हे लवंग त्या दिव्यातील तेलामध्ये अर्पण करायचं. पुन्हा दुसऱ्या दिवशी दिवा लावाल, पुन्हा इच्छा व्यक्त करायची, तुळशीची सेवा पूजा करायची, दुसरं लवंग काढायचं त्या धाग्यातील आणि तिथे लावलेल्या दिव्यामध्ये ते अर्पण करायचं. असं आज तुम्ही 11 लवंगांची माळ म्हणजे 11 लवंगाची माळ जर तुम्ही तुळशीला बांधली तर उद्यापासून सलग 11 दिवस तुम्हाला 1-1 लवंग तुळशीच्या समोर 1-1 दिवा लावून तुम्हाला रोज त्या दिव्यामध्ये 1-1 लवंग अर्पण करायचं आहे. लवंग हे लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि दररोज तुम्ही हे लवंग जेव्हा त्या दिव्यामध्ये अर्पण कराल तेव्हा त्या दिव्यातून जे तुमच्या घरात सकारात्मकता येणार असेल, जी ऊर्जा येणार असेल ती दुपटीने तुमच्या घरामध्ये प्रवाहित होईल. घरातील संपूर्ण अंधार संपून जाईल, घरातील दारिद्र्य संपून जाईल, घरातील गरिबी संपून जाईल आणि तुमच्या घराची खूप भरभराट होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, नक्की करा.